पाठ 16वा. कोळीन हा एक प्रकारचा किडा आहे. मारुती चित्तमपल्ली यांचा हा पाठ आहे. 1932 मध्ये यांचा जन्म झालेला आहे. पक्षी वन्य जीवन विषयक जे काय ग्रंथकार म्हणून ओळखल्या जातात. प्रसिद्ध लेखक, तर अनेक पुस्तकांनी त्यांना सन्मानितही केलेला आहे. पक्षी जाय, दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दाचं धन, रातवा, मृगशिकशास्त्र, घरट्या पलीकडे, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, आनंददायी बगळे असे अनेक पुस्तकं यांचे प्रसिद्ध आहे. कोळीन आपले सावध म्हणजे जाळे कसे सावध म्हणजे आपले शिकार कसे पकडते, आपल्या घरांचे दार बंद होऊन आपण सुरक्षित होऊ नये यासाठी ती कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक वर्णन प्रस्तुत पाठात केलं आहे. हॉलीवूड पासून दूर अशा डोंगरावर मी गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो होतो. वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येचे गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सावरायचो. कोणी मला अशा अवस्थेमध्ये पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि हरवल्याच्या नंतर मी त्या वस्तूचा शोध घेत आहे असं प्रत्येकाला वाटेल. मी ज्या शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ 1 तासाने दिसलं. एखादं निकेलचं नाणं बुडवावं तसं ते अर्ध मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. अचूकतेनं बांधलेले ते कोळ्यांचं झापड असलेलं एक घरटं म्हणून माझ्या लक्षात आलं. आजूबाजूचं गाव आणि हिरव्या शेवाळावर ते रंगोपणाने दिसत असताना पाहायला मिळत होतं. मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्यानं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं तर दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीनीनं ते घट्ट करून ठेवलं होतं. मी कोळीन म्हटलं कारण नर कोळी आकारानं लहान असतात, त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. ते घरट कोळीनीचंच होतं याबद्दल विश्वास झाला. जवळजवळ 1 फूट खोलीवर न दिसणारं ते घरट, त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्याने घट्ट होतं. मला आश्चर्य वाटलं की कोळीन चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढावं, त्या पातं चांगलंच विणलेलं दिसतंय. मी दार सोडून दिलं. अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीन ज्या वेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं लेखकाने ठरवलं होतं. चाकूचं पातं बाजूला काढता क्षणीच दार घट्ट बंद झालं. घाबरलेली कोळीन ते दार आतून ओढत होती. बाटलीचं बूज बसावं तसं फार पक्क झाकण लागलेलं होतं. ते इतकं पक्क बसलं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती. माझी साधन सामुग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहोचलो. चंद्राच्या मंद प्रकाशाने उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळ्या रंगाचे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यामुळं राशीचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाचं लक्षण दिसत होतं. त्या घरट्याजवळ खून केली तिथं जवळच एक दगडावर मी बसलो. अंधुक प्रकाशात जमिनीचं मी निरीक्षण करू लागलो. झाकलेल्या दरवाजाची कमान मला आता दिसायला लागलेली आहे. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ
परंतु संध्याकाळी हवा गार होती, थंडी होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहू लागले होते. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगामध्ये काही मी असा गुंग झालो होतो की बाहेरच्या जगामध्ये काय चाललं हे समजतही नव्हते. मी स्तब्ध बसलो होतो. माझं सारं लक्ष कोळिनीच्या त्या बंद दाराकडे होते. कसलाही हालचाल मी करत नव्हतो. कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखा मी बसून शांतपणे तासभर तरी निरीक्षण करीत होतो. जरी दार बंद असलं तरी आपल्या कोळिनीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव देखील होऊन जाईल. परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणे मला दिसून येत नव्हती. कोळीन सुद्धा तिच्या कामामध्ये मग्न झालेली दिसत होती. थंडगार वाऱ्याने गवताची पाती डोलायची. पुन्हा शांत पावसाच्या कुठेतरी शिडकाव झाला. त्यामुळे जमीन थोडीफार ओलसर आणि पुन्हा शांत त्या थंडगार दगडावर मी चांगलाच गारठल्या गेलो होतो. परंतु जे काही मनी धरलंय ते सोडायचं नाही या अपेक्षेने मी आणखीन प्रयत्न करत होतो. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली की एकाग्रचित्त होऊन त्याकडे मी लक्ष देऊन होतो. पुन्हा ते हल्लं नाही. मला उगीच तसा अंधारात भास झाल्याची जाणीव झाली. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोळीन वाट पाहत होती. मला ते माहीतही होतं. तिथं गुढ होतं. त्या गुढेचं तणाव आजूबाजूच्या वातावरणात आला होता. कोळीन दरवाजाजवळ दबा धरून प्रतीक्षा करत असल्याची जाणीव होत होती. सापळा तयार होता. सावध जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कार होतं. कीटकांच्या लहान जगातील ती अनिश्चित आणि धोका म्हणून ओळखल्या जाण्याची खूण होती. कोळीन दबा धरून लहान जीवांच्या पावलांची सावट एकत रात्रभरही राहावी असावी. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळीनीला वाट पाहावी लागत असते. मगच त्याच्याजवळ झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. पण तिला बिळांचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोळीन आपले बीळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे आलं असतं तर तिला ते कधीच उघडताही आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. परत तिला नवीन घर तयार करावं लागलं असतं. चोरट्या पावलांनी दिसणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर असं काही घट्ट बसेल की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगामध्ये तिची पारत झाली असती. झेप घेऊन कोळीनीचं अचूकपणे सावजला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून पळून जाऊ शकते. परंतु त्याच वेळी तिचं पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच ओढावला असं मानावं लागेल. बिळापासून एक हातभर अंतरावर दवरलेल्या गवतात काहीतरी हलवलं. पाती बाजूला लवली तसं राखीपाठ असलेल्या पावट्या एवढं सोबत दिसलं. ते वेडवाकडं जमिनीवरून जात असताना लक्षात आलं काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळलं. पुन्हा मागे वळलं होतं आणि अडखळत कोळिनीच्या सापळ्याजवळही ते जात होतं. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशी उत्कंठा वाढणाऱ्या गूढ दृश्याप्रमाणे ते मी पाहत होतो. प्रेक्षक म्हणून मला त्या भयानक धोक्याची जाणीव होत होती. परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढे पुढे जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. अरेच्या, वाचलं. पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडेच ते जात असताना पाहायला मिळालं. ते सोबत अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं.
कोळणीने हालचाल केली तसं दार कंपित झालं. दार जसं किंचित किलकिल झालं तसं एका काळी रेषा दिसली. जमिनी खालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबत तिला आता दिसलं नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला आता लागली होती. तिला त्याची जाणीवही झाली होती. क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला होता. त्याच्या पावलांचा आवाज जमिनी खालून तिला आता ओळखल्या जाऊ लागलं होतं की शिकार आता आपल्यापर्यंत येत आहे. सावग वेडवाकडं चालत तिच्या पुढं जात असतानाची जाणीव झालीये. दार हल्लं, थोडं उघडलं गेलं. कोळीन आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसत होतं. कोळिनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशासारखे चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत असताना पाहायला मिळत होती. सोबग वाट पाहत असलेल्या मृत्यूकडे जात आहे. सोबग माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं. एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं त्या आजगळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती. परंतु मी तटस्थ राहिलो. किंचितही न हालचाल करताना समोर काय होतं याकडे लक्ष होतं. सोबग जवळ गेलं. दार किंचित खाली पडताना लक्षात आलं. दाराजवळ येणाऱ्या सोबगाच्या पावलांचा कंप जसा होऊ लागला तशी कोळीन चुळबुळ करू लागली. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत नसावी. कोळिनीला सोबगाच्या पावलांचा आवाज ऐकू आला तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांतता वाटत होती. दुसऱ्या जगातील शहरातील संमिश्र असा जो काही आवाज होता तो आवाज ऐकू येत असत. दूरवरचा जो काही कर्कश भोंगा आहे, मोटारीच्या करण्याचे व आगगाड्याचे आवाज ऐकू येत होते. सोबत छिद्रापासून 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. सोबत एखाद्या खुळखुळ्यासारखं नकळत कोळिनीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेने ते जाऊ लागलं. छिद्रा समोरही आलं. सोबत एखाद्या खुळखुळ्यासारखं नकळत कोळिनीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेनं जात होतं. ते तिथं पोहोचलं. छिद्रासमोर आलं. दार हललं नाही. सावध जवळ आल्याची जाणीव कोळिनीला निश्चितपणे झाली होती. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सोबगाची आता सुटका होईल असं मला वाटत होतं. माझ्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली होती. किंचित नकळत व सोबगचा जीव वाचवला असेल असं थोडंसं मला वाटलं. काळ्या फटीत काहीतरी हालचाल नव्हती. कोणत्याही जीवांचा मागमूस नव्हता. धोक्याच्या मर्यादाबाहेर सोबग गेलं असावं असं मला वाटू लागलं. काही पाऊल गेलं असतं तर बचावलं असतं याची जाणीव होऊ लागली. इतक्यात काळी राक्षसीन जमिनीवरून वर आली. दार सताड उघडलं गेलं. केसाळ हात एखाद्या दांड्यासारख्या बडवत्या कुरूप पाण्यानं छिद्रात उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं आणि लगेच दृष्टीआड झालं. परत जमिनीखालच्या गूढ अंधारामध्ये गेली. एका क्षणात कोळीन दिसली आणि सावधला पकडून नाहीसी कशी झाली याबद्दल मी विचार करू लागलो. पार जमिनीच्या पडद्याआड तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मलाही ते बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता. मला या घटनेची अपेक्षा होती, परंतु कोळिनीच्या अकस्मात दिसण्याच्या आश्चर्यचकित झालो होतो. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला होता. गवताळ
डोंगराच्या त्या इतभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. नंतर कोळीनीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकळ मी माझ्या स्टुडिओत आणली. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला होता. अंधाराचा पडदा सोडून कोळीनीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय असावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्म चित्रण करता आलं नसतं. म्हणून मी तिथे लाईटची सुविधा केली. अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्तीनुसार प्रकृती बदल होत असल्याचे पाहून मी देखील चांगलाच प्रभावित झालो. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळीनीच्या व्यक्तिमत्वाला खूप फरक असलेल्या दिसून आलं. डझनभर कोळीनीपैकी कित्येकांनी अन्नाचा पुरवठा करण्यासाठी कुठल्या तरी पद्धतीचा अवलंब केल्याची जाणीव झाली. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं. आपली दार आतून जाळी विणून बंद केली आहे. ही ताटी त्यांना पुन्हा कधीही उघडली नाही. जणू काही त्यांनी समाधीच घेतली असावी असं वाटत होतं. काही जण जगण्याइतपत क्वचित खात असतात. सावजला पकडण्यासाठी नाट्यानं चित्रण मला कॅमेऱ्यानं कधीच करता आलं नाही. एका कोळीनीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. कदाचित ती हिरव्या कुरणांच्या शोधात गेली असावी. चमत्कारित अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं असावं. नंतर काही आठवड्यांनी मी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. फिल्मच्या 2 डब्यामध्ये सरपडत जाऊन तिनं त्या जागी तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला होता. नवीन तिनं घर बांधायला सुरुवातही केली होती. त्या डझनभर कोळीनीपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमून घेतलं. माझ्या चित्रपटाची जणू काही तारका बनली. मी डोंगरामध्ये पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणवताच मोठ्या चमत्काररित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवावी. प्रत्यक्ष आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती आता माझ्या नजरासमोर होती. सोबगला ती अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. फाशाच्या दारावरच्या कोळणीशी एक कोळणीनं अजिबात संघर्ष केला नाही. सोबग जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरवावी तशी ती नाहीशी होताना पाहायला मिळत असत. पहिल्यांदा त्या वेळी काळ्या कोळणीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक झाली नसेल ना असं मला वाटू लागलं. माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारखेला जोडपून ती बाहेर येईल. परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुकलेलं काळं कलेवरचं मला पाहायला मिळालं. माझ्या नटीने तिला फार शोषून टाकलं होतं. मला हवं होतं की माझ्या कोळीन तारखेला सावध सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावध पकडायचं त्याच वेळी जमिनीवर येईन तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळत असे. हे दृश्य एखाद्या विजेच्या गमतीनं नाहीसं देखील होऊन जात असत. कोळीनीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाच्या सावध म्हणून निवड केली. त्यातच बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं मला वाटत होतं. परंतु कोळीन अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाण्याची तिनं सुविधा केली होती.
परंतु दार उघडले जात नसे. माझा तर्क असा की मोठा कीटक जोराने आवाज करत असावा. कोणीनीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं रोजचं खाणं मिळायला पाहिजे होतं, तेवढीच ती कसरत करत. बागेतील दगडाखाली कोळणीचं भक्ष्य शोधताना मला एकदा लहान शतपात मिळाला. सोबतचा जसा ती निकाल लावत असे त्याचप्रमाणे शतपातचा विल्हेवाट तिनं लावावी व शतपात मिळाल्यापासून म्हणजे मासी मिळाल्यापासून तो शोध सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जसे केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यामधून अनेक आकाराचे षटपात म्हणजे माश्या मी ठेवल्या. हे षटपात ठेवायचे व खाण्याची सोय करायला हवी होती. कॅमेऱ्याने क्षणिक दृश्य टिपत होतो. तसेच बागेत दगडांची उलथापालथ करण्याचे अनेक तास माझे त्यामध्ये जात होते. वालनट जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तसे मी षटपात लावले होते.